नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। उलत शेतकरी साखर कारखान्याला सन 2010-11 साली पाठवलेल्या ऊसाच्या पैशाच्या FRP बाबत मोठा वाद सध्या चंदगड तालुक्यामध्ये सुरू आहे। मात्र काही शेतकरी या बाबतीत कोर्टात गेले आहेत। त्यांची मते आपण जाणून घेऊयात। त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील इतर कार्यकर्त्यांचीही मते काय आहेत ते आपण जाणून घेऊयात। दौलत ज्या दिवशीपासून अडचणीत किंवा कुठे दौलतमध्ये जिथं अडचण निर्माण झाली त्या वेळेपासून आम्ही दौलतच्या रक्षणासाठी दौलत चांगला सुरळीत चालावा याच्यासाठी आम्ही वेळोवेळी तिथं सहभागी झालो। ज्यावेळेला तासगाव इथून गेले तिथं चंदगडच्या जनतेची काही चुकी नव्हती। जेव्हा न्यूट्रियन्स गेले तेव्हा चंदगडच्या ऊस उत्पादकांची काही चुकी नव्हती। तिथं चंदगडच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं दोन्ही ठिकाणी। त्याच्यानंतर आम्ही खोराटे आमच्या दौलत चालवण्यासाठी 2019 साठी आले। संपूर्ण चंदगडच्या ऊस उत्पादकांनी संपूर्ण तालुक्याने त्यांना सहकार्य केलं की हा दौलत व्यवस्थित चालावा। त्यामुळे त्या चंदगडच्या 3-4 वर्ष त्यांना अजिबात कोणी विचारलं पण नाही। मग त्याच्यात कामगारांचं सहकार्य होतं, शेतकऱ्यांचं सहकार्य होतं। पण ही यंत्रणा अथर्वची शेतकरी आणि कामगार यांना गृहीत धरून चालेल आणि तालुक्याचा शेतकरी सुखी होईल अशी आम्हाला अपेक्षा होती। पण दौलतच्या अथर्वनं कामगारांचं शोषण करायचं, चंदगडच्या शेतकऱ्यांचं शोषण करायचं असं चालू केलं। त्याच्यानंतर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना सूचना पण केल्या की तुम्ही हा कामगार आणि शेतकरी हा दोन्ही घटक घेऊन हा दौलत समूह चालवा। दौलत समूह चालवत असताना 167 कोटीला आपण तो दौलतचा 500-600 कोटीची दौलतची मालमत्ता आपण त्या खोराट्याने अगदी नाममात्र किमतीला दिलेली आहे। तर आमचं असं म्हणणं आहे आम्ही ही दिलेली भाड्याने दिलेला कारखाना आहे आणि भाड्यानं दिलेल्याचं त्यांनी कुठला मी सुद्धा एखादा गाळा घेतला तर मला भाडं द्यावं लागतं, त्याचा डिपॉझिट द्यावं लागतंय। गेली 6 वर्ष शेतकऱ्यांची रकमेपोटी हा कारखाना दिलेला आहे आणि KDCच्या रकमेपोटी हा कारखाना खोराट्याने दिलेला आहे। याची भान खोराट्याने असायला पाहिजे। आणि कोणी त्यांनी त्यांच्या करारात नमूद केलेलं की बाबा हा व्याज देणे आहे। चंदगड तालुक्याच्या शेतकऱ्याने किती याच्यात नुकसान करून घ्यायचं। एकाचा 400 टन ऊस गेलेला आहे आणि हा 400 टन एकाच्या आयुष्य याच्यात गेलेला आहे। आणि तुम्ही एवढा प्रचंड पैसा इथून निर्माण केला, इतकी प्रचंड संपत्ती तुम्ही निर्माण केला याच्यातून आणि चंदगडच्या शेतकऱ्यांचं तुम्ही पिळवणूक करत आता। काही मुठभर लोकांच्या खास गळगी भरून त्याला जर तुम्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दरोडा घालणाऱ्या लोकांना तुम्ही मोठं करून तालुक्याच्या जनतेला जर विटी धरतो, ऊस उत्पादकांना विटी धरतो म्हणून जर तुम्ही असं काम करत असाल तर ते कधीच होणार नाही। आम्ही दौलतच्या किंवा तालुक्यात अनेक जिथे अडचणी असतात तिथे आम्ही निष्पक्ष आणि निस्वार्थी पद्धतीने आम्ही समाजकार्यात भाग घेतोय आणि चंदगडच्या हिताच्या विरोधात जर कोण जात असेल तर त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय। अन्यथा त्याला कायदेशीर लढाईनं आम्ही देण्यासाठी सक्षम आहे। आम्ही जवळजवळ शेतकऱ्याची परिस्थिती बघितली तर आज काय आहे आणि ही दौलतची यंत्रणा कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी चालते, काय विशिष्ट लोकांच्या हितासाठी चालते हे आम्हाला दिसायला आल्यानंतर आम्ही हा आंदोलनाचा हा केला। आणि हा काय खोराट्यांच्या विरोधात नाही, आम्ही शासनाकडे आम्ही देणी मागितलेले आहेत आणि त्यांनी आता तुकडा करून दिलेले आहेत। महत्वाचं म्हणजे किमान आता 6 वर्षांतरी किमान 700 रुपये सुरुवातीला द्यायला पाहिजे होते आणि नंतर व्याजासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली असती। आणि कधी असा आग्रह धरला नाही की तुम्ही सगळी व्याज आणि तुम्ही एकदम द्या। फक्त जे तुम्ही कायद्यात केलेलं आहे ते तुम्ही कायद्याशी बांधील राहा, कराराशी बांधील राहा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला हा कारखाना व्यवस्थित चालवता येईल। कुठल्याही तुमच्यावर म्हणजे जी चुकीची प्रवृत्ती तुमच्यावर नजर घालणार नाही। स्वतः जर तुम्ही असा जर मार्ग चुकीच्या पद्धतीने जात असाल तर चंदगडच्या जनतेची याच्यात काही चुकीला असणार आहे। येणाऱ्या काळाला जर येणाऱ्या जबाबदारीला खोराटीने जर व्यवस्थित जर नाही सुरळीत नाही जायचा प्रयत्न केला तर त्यांचं खरोखर नुकसान होईल आणि त्यांनी याच्यात लवकरात लवकर सावरावं आणि चुकीच्या लोकांचा सल्ला घेऊ नये आणि दौलतच्या शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं हित जोपासावं एवढीच त्यांना मी इथं विनंती करतो। आणि दौलतच्या ह्या काही ज्या देण्या गोष्टी आहेत, तुम्ही आज मोठ्या कारखाने घेतला, अजून प्रचंड तुमच्या मालमत्ता तयार केला तर शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करावा एवढंच म्हणून एक कळकळीचा शेतकरी म्हणून मी इथं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक माझा नम्र विनंती आहे, लोक ऊसाचे पैसे जमा करायले द्यायले ते खोराट्यामुळे मिळाले नाहीत तर समितीनं कार्य केलेलं आहे, बचाव समितीनं कार्य केलं आहे, त्याच्यामुळे पैसे मिळतात। आणि खोराटे बोगस काहीतरी लोकांना
चेतावणी देत आहे. याच्यापूर्वी त्याला पैसे द्यायचं आहे, शेतकऱ्यांची द्यायची रक्कम आहे हे त्यांनी वास्तविक त्या शेतकऱ्याला बोलून दाखवलं पाहिजे होतं आणि बाबा माझा कारखाना सुरू झाल्यानंतर चालू झाल्यानंतर तुमचे पैसे असं बोललं पाहिजे होतं, पण कधीच बोलला नाही. आणि आज त्या कृती समितीनं पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि पैसे आज हातात मिळतात त्यावेळेस खोराटे आडवी भूमिका घेऊन ते त्यांचे खोट्या ह्याच्यावर लिखाणावर अर्जावर सह्या घेऊन पैसे तो वर्ग करायला हे चुकीचं आहे. आणि अनेक वेळा मी खोराटेंना मी सांगितलेलं आहे. याच्यापूर्वीसुद्धा त्या 40 कामगारांना काढण्याचा प्रयत्न केला होता, पण मी त्याला कोल्हापूरला मुश्रीफच्या समोर मी झाडून सांगितलं त्या 40 लोकांना काढण्याचा उद्देश काय आहे. बोला. माझं नाव गुंडूर रामन वगैरे मरकोटेवाडी. मी अथर्वकडे मी ताजगावकडच्या उसाच्या बिलापोटी रक्कम मागितली. त्यानंतर तिने देतो असं बोलले. त्यानंतर मला त्यांनी काही रक्कम दिली नाही म्हणून मी कोर्टात केस दावा दाखल केलेला आहे. त्याची तारीख आहे 19 साली 15/3/19. तरीसुद्धा मला अजून अद्याप कुठल्याही बाजूने पैशाची पूर्तता झालेली नाही. माझी परिस्थिती बिकट हालाची असताना एवढे मी चंदगडला जातो येतो, पण मला कोणी पैशाचे हे केले. तुम्हाला असं काय माहिती आहे का तुमच्या अगोदर कोणी अशी केस दाखल अशी माझ्यासारखी केस आम्ही केली होती शेतकरी संघटनेमार्फत, पण ती सगळ्यांची केसीची पूर्तता केली नाही. म्हणून त्यानंतर मी वैयक्तिक किती टन ऊस गेला आहे तुमचा? माझा 80 टन ऊस आहे. 79 टन. हां. टोटल बिल किती आहे तुमचं? त्यातलं टोटल काय मला माहीत नाही, पण त्यातलं अर्ध बिल सोसायटी म्हणून जमा झालेले आहे. पण सोसायटीकडे पण ते पैसे वर्ग झालेले नाही, ते पण मिळाले नाही आणि राहिलेले पण मिळालेले नाही. शेतकऱ्यांचे पैसे व्याजासकट मिळणार आहे, शासनाचा नियम आहे, त्यानुसार ते मिळणारच आहे. कोर्टाने कितीही अडवणूक केली तरी ते पैसे थांबणार नाही. तरी शेतकरी बंधूंनी शांतपणाने राहावं आणि ते पैसे पत्रात पाडून घ्यावं एवढीच माझी विनंती आहे. तुम्ही तारखेला येतोय. आता मागच्या महिन्याचे आता 23 होते आता गेलेले. नेहमी तारखेला येतो. आता तुम्ही कोर्टाकडे समजा तारखेला तुम्ही आतापर्यंत कोर्टाचा तारखेला म्हणजे कोर्टाचा खर्च अधिक जे काय येणं आहे त्या संदर्भात तुम्ही आग्रही राहणार. सगळे मला व्याजासकट माझ्या खर्चासकट मला मिळालं अशी मागणी केलेली आहे. अशी मागणी केलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद.